पहिली चढाई युवा स्पोर्ट निवळी संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. करण मालक चढाईसाठी सज्ज असेल, पाहूया कोणती कामगिरी करेल. या खेळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता झुलक मित्र आहे. नक्कीच निवळीमध्ये गेलात तर स्वाद वडापाव हे जे दुकान आहे या दुकानामध्ये मॅनेजर या पोजवरती आपल्याला पाहायला मिळतोय करण मालक. पहिली चढाई पाहायला मिळाली. आता मात्र पहिली चढाई पानवल संघाकडून खेळत असताना हा एक चढाईवीर पानवल संघाचा हा एक खेळाडू पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी दसरा क्रमांक 4 पाहायला मिळतो आपल्याला. खाली रिकामी चढाई म्हणावी लागेल. आता मात्र दसरा क्रमांक 4 पुन्हा एकदा निवळी संघाकडून चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. खोलवर चढाई कराव्या लागतील. पहिली चढाई दोन्ही संघाकडून सेफ चढाई पाहायला मिळालेत. आता मात्र पुढच्या चढाईमध्ये कोणती कामगिरी करणार. जर ही चढाई सेफ झाली तर येणारी पुढची चढाई जी असेल ती थर्ड रेड असेल निवळी संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा सेफ चढाई निवळी संघासाठी. आता मात्र संघाचा संघनायक तारणहर्ता पानवल संघाचा मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. कारण दोन्ही संघांचा विचार जर केला निवळी संघाच्या 2 चढाई झाल्या आहेत. रिकामी चढाई पाहायला मिळाल्या निवळी संघाकडून. तर पानवल संघाची दुसरी चढाई आहे. आता मात्र लक्ष विचलित झालं होतं. रेडला दिला गेला बॉल. पहिला बॉल मिळेल निवळी संघाला. आता मात्र दसरा क्रमांक 2 थर्ड रेड त्या ठिकाणी करण मालक चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करणार. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल करण मालकला. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. करण मालक गेलाय त्या ठिकाणी. नक्कीच अनुभव दांडगाव आहे. नुकतीच ओक्षेती झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला होता. पहिल्या फेरीमध्ये सुंदर कामगिरी केली होती. आता मात्र जगडवून ठेवलं गेलं. रेडरला दिला जातोय 5 आणि नक्कीच पुन्हा एकदा 1 पॉईंट मिळेल करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच मोठी कामगिरी करायची आहे. आता मात्र पुन्हा एकदा हा एक आमचा जीवलग मित्र शंकर रावण पाहायला मिळतो आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. दसरा क्रमांक 11 निवळी संघाकडून खेळत असताना शंकर रावण पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच हातात गळ ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरलाय. तोच प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल का. शंकर रावणकडून लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा बिडला येऊन थांबलाय. थोडस घड्याळाला लक्ष विचलित झालंय शंकरचं. पण कुठे टाइम व्हॅलिड करायचं शंकर रावणला. नक्कीच थोडस नियम जे आहेत आपल्याला पाळावे लागतील. आता मात्र पुढे एकदा स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय. चढाईसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करतोय पाहूया. बोनस मिळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरतोय का. कारण नक्कीच या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत आपल्याला. असोसिएशनचे पंच आहेत. टच पॉईंट केल्याचा दावा केला तर 2 पॉईंट्स मिळत आहेत. नक्कीच 2 पॉईंट्स दिले गेले. सुंदर कामगिरी करतोय पानवल संघासाठी. पुन्हा एकदा शंकर रावण दसरा क्रमांक 11 पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज असेल. मागच्या चढाईमध्ये विचार जर केला गेला शंकर रावणचा. आता मला दगडावून ठेवला गेला. डिफेन्स मध्ये तुटून पडतोय पानवल संघाचा. निवळीच्या रेडरवरती शंकर रावणवरती पुन्हा एकदा मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी करत असताना आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे. 3 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 2-1 ची साखळी सजवली जाते. दसरा क्रमांक 2 त्या ठिकाणी रेडर आहे पानवल संघाचा. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. सुपर टॅकल ऑन आहे. जर खेळाडू रेडर बाद झाला तर समोरच्या संघाला 2 पॉईंट्स मिळतील. जर खेळाडू टच पॉईंट मिळाला तर पाहूया किती गडी बाद करतोय. आता मात्र स्वतःला शांत ठेवलंय. संयमी ठेवलंय. थोडस लक्ष विचलित झालंय घड्याळाकडे. पाहूया कोणती कामगिरी करत असताना मिडल येऊन थांबलाय हा पानवल संघाचा संघनायक पाहायला मिळेल आपल्याला. काय आपण खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळतो आपल्याला हा एक खेळाडू निवळी संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा वारंवार चढाई करत असताना स्वतः संघनायक पानवल संघाचा. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा खेळाच्या दृष्टीने सज्ज झालाय. कोणती कामगिरी करेल. सुपर टॅकल ऑन आहे. आता मात्र जगडवून ठेवलं जात आहे. नक्कीच त्या ठिकाणी रेडर होईल बाद. 2 पॉईंट्स मिळतील निवळी संघाला. बडू बिडू पण तिकडे साहिल मालक गेला होता. आता मात्र पुन्हा एकदा पानवल संघाकडून खेळत असताना चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय. नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा मित्र परिवार आला आहे. सर्वांचं आमच्या वेवंडे गावामध्ये या मूळ वठार ज्या मैदानावरती सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. नक्कीच मित्रांनो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात
आणि खरोखरच आम्हाला मनापासून आपला धन्यवाद देतो. पुढे थर्ड रेड असेल करण मालक चढाईसाठी सज्ज झालाय जर्सी क्रमांक 2. नक्कीच युट्यूबर सुद्धा आपल्याला अनेक युट्यूबर्स पाहायला मिळत आहेत. सर्व युट्यूबरचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपले एक जिवलग मित्र हत्रुबा गावचे सुपुत्र मितेश कामेरकर आपलाही दादा मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा करण मालक चढाईसाठी सज्ज होत असताना थर्ड रेड आहे. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. 2-2 ची साखळी सजवली जाते. एक खेळाडू बाहेर आहे पानमल गवळवाडी संघाचा. आता माझा पाहूया ताकदीचा वापर केला गेला करण मालक कडून. बोनस प्लस 1 पॉईंट नक्कीच त्या ठिकाणी करण मालक याला. आता मात्र दस क्रमांक 4 विनय आंबेकर पाहायला भेटतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय. पानवल संघाकडून चढाई करत असताना विनय आंबेकर त्या ठिकाणी दस क्रमांक 4 कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. विनय आंबेकर खोलवर चढाई कराव्या लागतील. तर स्वतः संघाचा संघनायक आहे तारणहर्ता आहे ज्याला मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती तो मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा निवळी संघाचा दस क्रमांक 7 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय अजित आंबेकर. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी. तर अजितचा विचार जर केला गेला अजित साठी 2-2 ची साखळी सजवली जाते. बोनस गुण ऑफ आहे पण टच पॉईंट घ्यावा लागेल अजितला. जर नक्कीच आपला संघ जर वरचढ करायचा असेल तर अजितला टच पॉईंट घेतला तर आपल्या संघाला 1 पॉईंट मिळेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय अजित आंबेकर निवळी संघासाठी. आता मात्र थर्ड रेड आहे त्या ठिकाणी दस क्रमांक 4 चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळतो आपल्याला. विनय आंबेकर कोणती भूमिका बजावणार. पॉईंट्स मात्र घ्यावा लागेल. बोनस पॉईंट ऑफ आहे विनय आंबेकर साठी. दस क्रमांक 4 पाहायला मिळतो आपल्याला. आणि आता मात्र 2 पॉईंट्स दिले टाळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी विनय आंबेकर यशस्वी ठरलाय आणि 2 पॉईंट्स मिळत आहेत. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाला होता त्या ठिकाणी साहिल मालक गेला होता. 1 पॉईंट मिळालाय. या ठिकाणी जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ आपला संघनायक जर असेल तर प्लीज कमिटी संपर्क साधा. जम्बुकेश्वर डांगेवाडी सन्मान्य मर्यादा डांगे आपण जर आला असाल तर प्लीज कमिटी संपर्क साधा. सन्मान्य महेश दादा डांगे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय पाहायला मिळतो आपल्याला. जसे क्रमांक 2 आहे प्रतीक गवाळी स्वतः संघाचा संघनायक आहे. नक्कीच त्या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे निवळी संघासाठी. पाहूया चमत्कार करेल का निवळी संघ. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. आता मला जगडवून ठेवला गेलाय. पाहूया कोणती झटापट पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी ठरेल का निवळी संघ. यस 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 नक्कीच त्या ठिकाणी सुपर टॅकल होता. सुपर टॅकलचे 2 पॉईंट दिले जातात निवळी संघाला. टाइम आउट घेतला जातोय. नक्कीच टाइम आउट घेतल्यानंतर शंकर रावण मैदान. दस क्रमांक 4 पाहायला मिळेल आपल्याला. हर्ष रावणन गेलाय चढाईसाठी. पाहूया कोणती भूमिका बजावतोय हर्ष रावणन निवळी संघासाठी. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 9-7 2 गुणांची आघाडी आहे युवा स्पोर्ट निवळी संघाकडे. कोणती कामगिरी करणार हर्ष रावणन. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान करायची या वेवण गावामध्ये. तर नक्कीच आपण 4थ्या पर्वामध्ये आलोत आणि 4थ्या पर्वामध्ये सुंदर नियोजन पाहायला मिळते आपल्याला जयमान मित्रमंडळाचं. आणि खरोखरच या ठिकाणी सुंदर नियोजन आजच्या दिवसातील आजच्या या यंदाच्या सत्रातील 4थ्या पर्वातील आजचा पहिला दिवस. आणि नक्कीच या मंडळाची खासियत आहे कारण मला वाटतं अंतिम दिवसामध्ये आपल्याला जिल्हास्तरीय महिलांच्या स्पर्धा ज्या आहेत कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या आहेत. या स्पर्धेत सुद्धा आपण नक्कीच आस्वाद घ्याल. आपल्याला या ठिकाणी महिलांच्या कबड्डी स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. नक्कीच या स्पर्धेत आपण आस्वाद घ्याल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल संजय रावणन आपल्याला सॉरी शंकर रावणन चढाईसाठी सज्ज झाले. थर्ड रेड आहे. टच पॉईंट घ्यावा लागेल शंकर रावणनला. 2-2 ची साखळी सजवली जाते शंकर रावणनसाठी. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी शंकर रावणन. नक्की टच पॉईंट घेईल का. आणि आता मात्र यशस्वी ठरलाय शंकर रावणन. 1 पॉईंट मिळतो शंकर रावणनला. हाफ टाइम झालाय. हाफ टाइमचा स्कोर कार्डचा विचार जर केला गेला यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांना दुसरा पुकार. पुन्हा एकदा सेकंड हाफ मध्ये पुण्याच्या सामन्याला सुरुवात झाली. जसे क्रमांक 4 पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. पाहायला मिळेल आपल्या विनय आंबेकर. पहिल्या हाफ मध्ये सुंदर कामगिरी केली विनय आंबेकरनं. तीच कामगिरी पुन्हा एकदा सेकंड हाफ मध्ये करेल का. तर आपल्या संघाकडे 4 गुणांची पिछाडी आहे. ही पिछाडी आघाडी करून सोडेल का विनय आंबेकर. आता माझा पुन्हा एकदा जसे क्रमांक 4 हर्ष रावणन
नक्कीच सेकंड फर्स्ट हाफ मध्ये 2-3 चढाया पाहायला मिळाल्या हर्ष रावणकडून. आता मात्र सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई पाहायला मिळते हर्ष रावण. जसे क्रमांक 4 खेळताना पाहायला मिळतोय हर्ष रावण. गाडी 2-2ची साखळी सजवली जात होती आणि नक्कीच त्यांनी सुंदर कामगिरी केली डिफेन्स पानवल संघाच्या. आता मात्र मैत्र दाखल झाले स्वतः संघनायक प्रतीक गव्हाळी. खरोखरच मित्रांनो या काळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नक्कीच आम्ही ज्या ज्या वेळेला क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी जातो त्या वेळेला हा प्रतीक गव्हाळी गाडी उपस्थित असतो. एक हसरा चेहरा आणि नक्कीच हसत मुखाला आपल्याला हा पाहायला मिळतो प्रतीक गव्हाळी. आता मात्र मैत्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 1 पॉईंट मिळतोय निवळी संघाला. पुन्हा एकदा शंकर रावण चढाईसाठी सज्ज झालाय. जसे क्रमांक 11 पाहायला मिळतो आपल्याला कोणती कामगिरी करेल कोणासाठी बनणार खतरा. जसे मग 11 शंकर रावण पाहायला प्रयत्न सफल ठरलाय. आता मात्र पुन्हा एकदा डिफेन्स सुंदर कामगिरी करतोय पानवल संघाचा. डिफेन्स मात्र सुंदर कामगिरी करत असताना पानवल संघाचा मात्र रेडर मात्र कोणती सुंदर कामगिरी भूमिका बजावत नाहीये त्या ठिकाणी पानवल संघाचे. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी पाहूया. पानवल संघाचा हा रेडर निवळी संघाच्या मैदानामध्ये जात असताना आता मात्र रिकाम्या हाताने माघारी पडताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा करण मालकचा विचार जर केला गेला आजच्या सामन्यामध्ये आजच्या या सीझन मध्ये थोडंसं निराश केलंय. कारण करण मालकने खरोखरच टच पॉईंट घेण्यात माहीर खेळाडू आहे. त्याची खासियत आहे बोनस पॉईंट घेण्यात माहीर म्हणून ओळखला जातो करण मालक. मात्र या सामन्यामध्ये थोडंसं निराशजनक कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा जसे मग 1 पाहायला मिळेल आयुष मांडवकर गेलाय त्या ठिकाणी पानवल संघाकडून चढाईसाठी. पाहूया कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आयुष मांडवकर. यानंतर होणारा सामना असेल आता मात्र रेडर होतोय बाद. पुन्हा एकदा करण चढाईसाठी सज्ज झालाय. 2-2ची साखळी सजवली जाते करण मालकसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी करण मालक. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा बिडाला येऊन थांबलाय. कारण करणला विचार जर केला करणचा अनुभव दांडगा आहे. अनेक वर्ष आपल्या गावासाठी निवळी गावासाठी कबड्डी क्षेत्रामध्ये कामगिरी करतोय करण मालक. नक्कीच थोडंसं बिडाला येऊन थांबलाय. बिडाला आल्याच्या नंतर त्याला एकच कामगिरी करतोय. आपल्या कोट्यातील 30 सेकंद आहेत. 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानावरती दाखल करतोय. आता मध्ये पानवल संघाचा हा एक रेडर कोणती कामगिरी करणार नक्की थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. कोणती कामगिरी पाहायला मिळेल काय जगडवून ठेवलं गेलं नक्की त्या ठिकाणी एक डिफेंडर जो आहे मला वाटतं साहिल मालक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय पोच. नक्की दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. आता मध्ये थर्ड रेड आहे कोणती कामगिरी करणार जसे मग 11 त्या ठिकाणी शंकर रावणग आहे. कोणती कामगिरी करेल पॉईंट घ्यावा लागेल शंकर रावणगला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 14-10 4 गुणांच्या आघाडी. शंकर रावणग काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी निवळी संघासाठी. जवळ 2 पॉइंट घेतले शंकर रावणगनं. टाइमआउट घेतला गेलाय. थर्ड अँड फायनल कॉल. एका बाजूला सिद्धार्थनगर पाली तर दुसऱ्या बाजूला सामन्याला सुरुवात केली. दसऱ्या मग 10 पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी पानवल संघाचा हा खेळाडू दुर्गेश गव्हाळी चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करतोय दोन्ही संघांना 1-1 पॉईंट दिला जातोय. आता मात्र संघ झाला अलॉट. 1+2 पॉइंट्स दिले जात आहेत. टोटल 3 पॉइंट्स दिले जात आहेत निवळी संघाला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलक 20-11 9 गुणांच्या आघाडी युवा स्पोर्ट निवळी संघाकडे. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपला संघ युवा स्पोर्ट निवळी संघ. आता चढाईसाठी सज्ज झाला होता प्रतीक गव्हाळी. आणखी एक रसिकांसाठी खुश खबर असेल नक्कीच. दिनांक 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर या 2 दिवसामध्ये आपल्या वेळवंडे गावाची वेळवंडे प्रीमियर लीग क्रिकेटची स्पर्धा जी आहे ही 27 ते 28 डिसेंबर बावणदी पाली हायवे कोंडवाडी मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याही स्पर्धेचा आपण आस्वाद घ्याल अशी मी आशा बाळगतो. दिनांक 27 आणि 28 डिसेंबर वेळवंडे प्रीमियर लीग हे आपल्याला पाहायला मिळणार. जवळजवळ 85 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. खरोखरच ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला सर्वांचं मनापासून हार्दिक आभार मानतो.
आपण सामना पाहताय एका बाजूला पानगोल गव्हाळवाडी तर दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट निवळी संघ. पुन्हा एकदा प्रतीक गव्हाळी चढाई सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला गेला प्रतीक गव्हाळकडून. फर्स्ट ट्रॅक वरती सामना खेळावा लागेल कारण गुणफलकचा विचार जर केला गेला आता मला सुंदर कामगिरी करत असताना प्रतीक गव्हाळी जवळजवळ 2 खेळाडू बाद केलेत. गुणफलकाचा विचार जर केला गेला 20-13 7 गुणांची आघाडी आहे. समजा मला शेवटची 2 मिनिटं 20-13 7 गुणांची आघाडी. हा आता मात्र कोणती कामगिरी करतोय करण मालप. तर ज्यासाठी ओळखलं जातं करण मालपला लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा मिडलला येऊन थांबला. मिडलला आल्याच्या नंतर काय त्याला पूर्णपणे कल्पना आहे आपल्या संघाकडे 7 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी बिघाडी करून चालणार नाहीये त्यामुळे शांत राहिलाय स्वतःला शांत केलंय करण मालपनं. यानंतर होणारा सामना जयमान झरेवाडी वर्सेस सिद्धार्थनगर पाली. दोन्ही संघांना अंतिम पुकार देऊन झालाय. मित्रांनो आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. पुणेदा 1 पॉईंट मिळतोय. आता मात्र थर्ड रेड शंकर कोणती कामगिरी करणार. जर्सी क्रमांक 11 सामना संपायला शेवटचं मिनिट आहे. नक्कीच टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल शंकरला. मात्र शंकरनं स्वतःला शांत केलंय. नक्कीच त्या ठिकाणी थर्ड रेड आहे. पॉईंट घेतला तर आपण मैदानामध्ये पाहायला मिळेल नाहीतर मग मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शंकर रावण कोणती कामगिरी करतोय. नक्कीच शेवटच्या मिनिटामध्ये फास्ट ट्रॅक वरती सामना खेळण्याचा प्रयत्न केला गेला शंकर कडून. आता मध्ये थोडं हलत ठेवलंय मैदान शंकरनं. जगडवून ठेवलं गेलं शंकरला. बोनस पॉईंट दिला गेलाय. पुन्हा एकदा प्रतीक गव्हाळी पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. आता मध्ये जगडून पण ठरलाय. नक्कीच या ठिकाणी सुपर टॅकल मिळाला निवळी संघाला. काही सामना रंगलाय. पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला निवळी संघाचा त्या ठिकाणी चढाई होता साहिल मालक. नक्कीच जगडवून ठेवलं गेलं. आता मात्र पुन्हा एकदा सामना संपला या ठिकाणी आणि विजयी झालाय कोण. नक्कीच त्या ठिकाणी युवा निवळी संघ विजयी झालाय. जवळ